येस, थँक्यू. ओके. तर एक 6 महिन्याचं बाळ आहे. त्या 6 महिन्याच्या बाळाला असं खेळताना असं वर फेकलंय, त्याला खाली झेललंय. हा सगळ्यांनी गेम खेळलेला असेल मुलाला खेळवताना. असं फेकतो, झेलतो. तो येताना असे दोन्ही हात असं करतं बाळ आणि त्याला असं झेलतो खाली आणि येताना इतकं गोड हसतं ते. तर इतके कित्येक वेळा आपण असं खेळत बसतो त्या बाळाशी. आणि किती कसा वेळ जातो कळत नाही. आता हाच गेम, असाच खेळ जर एक 2-3 वर्षाच्या बाळाशी खेळलं तर काय होईल? काय होईल विजयाताई, मोघेताई तुम्ही सांगू शकाल स्वतःला अनम्यूट करून? करू शकतो. काय होईल सांगा ना? ते बाळ रडायला लागेल, बरोबर की नाही? ते बाळ म्हणेल की हा काका, हा मामा मला वर फेकतो, मला त्रास होतो, मी हे करीन, मी पडेन, मला लागेल. कारण त्या बाळाला ती जाणीव झालीये मी म्हणजे वेगळा जीव आहे आणि माझा जीव जपणं हे माझं कर्तव्य आहे. तेवढा अहंकार आवश्यकच असतो. अहंकार हा आपल्या अस्तित्वाच्या स्तरासाठी आवश्यक असतो. मग तो कुठल्याही रोलमध्ये. मग त्या रोलमध्ये म्हणजे भले मी आता आज कुठेतरी एका डॉक्टर आहे, माझ्या संस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, अहंकार वापरणं भाग आहे. आणि पण याचा अर्थ अहंकार वाईट यशातला भाग नाही, पण अहंकार माझा याची जाणीव आणि मी माझा अहंकार वापरतो याची जागरूकता ठेव. म्हणजे गुरुजी आमचे सांगताना कित्येकदा सांगतात अहंकार मिठा इतका पाहिजे, तो गरजेपेक्षा जास्त असला तर तुम्ही लोकांना जगू देत नाही, गरजेपेक्षा कमी असला तर लोक तुम्हाला जगू देत नाही. तर कमी जास्त हे कोणीच सांगू शकत नाही. यू हॅव टू बी जस्ट अवेअर की हा माझा इगो आहे आणि त्याच्यामुळे मी हे काम करतोय. तर हा झाला अस्तित्वाचा पुढचा स्तर. तर आपण शरीराविषयी बोललो, मनाविषयी बोललो, बुद्धीविषयी बोललो, चित्ताविषयी बोललो, अहंकाराविषयी बोललो. एक मिनिट, स्लाइड पुढं का जाईल? हा, तर मी जे मगाशी स्पिरिच्युअलिटीचे हे जे सांगत होतं, हे जे प्रेझेंटेशन की स्पिरिच्युअल न्यूरल नेटवर्क कसे असतात आणि त्यांच्यामध्ये ही प्रॉपर हायरकी असते. ते सतत अवेअर असतात. अहंकार त्यांचा कुठं वापरला जात आहे, त्यांची बुद्धी कुठं आहे, बुद्धीच्या वर मनाची हायरकी किंवा मन कधी वापरायचं, बुद्धी कशी वापरायची हे त्यांना माहिती असतं. 24 तास अशा फेजमध्ये असतात. अशा लोकांना आम्ही साक्षात्कारी लोक म्हणतो, अशा लोकांना सद्गुरू म्हणतात, अशा लोकांना परमेश्वर म्हणतात. तो जितका त्यांच्यामध्येच असतो तितकाच आपल्यामध्ये असतो. मग हे तुम्ही कौंडवलेकर महाराज म्हणा किंवा अजून जे कोणी ज्याला संत मानले जातात त्यांचं एकनाथ म्हणा, ज्ञानेश्वर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर हे लक्षात येतं की ते नेमकं काय सांगताय. हा झाला एक अॅनाटॉमीचा भाग म्हणजे रचनेचा. आता क्रियेच्या भागाविषयी जर पाहिलं तर मेंदूचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये हा समोरचा भाग जिथं डॉल्फिन तिथं अटेन्शन म्हणजे लक्ष देऊन ऐक किंवा लक्ष दे म्हणलं की असं बघ. आणि हा मागचा भाग जो आहे जिथं दृष्टीचं अनालिसिस असतं म्हणजे जे दिसतोय ते अनालिसिस करणं इथला भाग. आणि हे दृष्टीनी ह्याला सतत बोलवणं की हे असं दिसलंय याचा अर्थ असा, डावीकडनं गाडी येते ओव्हरटेक करा, असं करा. हे एकमेकांना कोऑर्डिनेट करणारे हे मधले भाग. आता जे कोणी तुमच्यापैकी जे लोक मेडिटेशन ध्यान करत असतील, साधना, त्यांच्या लक्षात येत असेल की डोळे बंद केल्यानंतर काही काळासाठी आपले विचार खूप वाढतात. तर हे आता मॉडर्न गुगलही सांगतंय की डोळे बंद केल्यानंतर पहिले काळ ह्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते, ह्या समोरच्या डॉल्फिन भागाची. त्याचं मानवी जीवनाचं पिक्युलियर आहे. तो त्याच्यामध्ये सुरुवातीला तो विचार काय करेल, अरे मला उद्या काय करायचंय, आज काय करायचंय, ध्यान बिन बोगस आहे वगैरे असं तसं, किंवा प्लॅनिंग करेल की उद्या मला असं करायचंय, माझं इतकं टार्गेट आहे वगैरे. मग काही काळानंतर हे विचार, जेव्हा आमचे गुरुजी असं सांगतात की हे विचार माझे आहेत. विचार म्हणजे आकाशात येणारे ढग आहेत. तुमचं मन म्हणजे एक मोठं आकाश आहे, चित्त म्हणजे. आणि विचार म्हणजे एक ढग आहे. तो ढग येतो आणि निघून जातो. आकाशाला काही फरक पडत नाही. तुम्ही त्या ढगाला धरून बसू नका. असं केल्यानंतर हे विचार कमी व्हायला लागतात किंवा गायब होतात. म्हणजे असं सांगतात, म्हणजे मी तर असं सांगतो कित्येकदा माझ्या जेव्हा प्रोग्राम घेतो तेव्हा, की हे विचार माझे आहेत असं म्हणलं, की जसं मी दाताचं उदाहरण दिलं, हा दात माझा आहे. तसे माझे विचार आहेत म्हणलं, की ते विचार कमी व्हायला लागतात. मी कोण आहे असा प्रश्न येतो. आणि मग ह्या भागाची ऍक्टिव्हिटी कमी होते. हे परायटल लोक हे डावं, उजवं, तुमचं रस्ते कुठे आहेत, काय कुठे आहे, कसं जायचं, रिटर्न हे लक्षात ठेवणार आहे. मग तुम्हाला इथली ऍक्टिव्हिटी कमी होते आणि आपण कुठे आहेत, किती वाजले हे निघून जातं ही जाणीव. मग फॉर नो रिझन हॅपी राहतो. हा जो प्राण्यांचा मधला भाग आहे, जो अॅमिगडॅला ज्याला म्हणतात, हा विदाऊट रिझन हॅपीनेस असतो. म्हणून लहान मुलं जे खुशी राहतात कारण त्यांची ही बुद्धी याच्यावर कव्हर करत नाही. जे पु ल देशपांडे म्हणतात ना, तुझे आहे तुझं पाशी. तर ही आपला आनंद इथं आहे. तो प्राण्यांचा जसा फॉर नो रिझन ते हॅपी राहतात एक टाकलं, की हा आनंद ह्यांनी कव्हर असतो. मग तुम्हाला ते ध्यानामध्ये फॉर नो रिझन तुम्ही हॅपी राहता
आणि मग हा जो भाग आहे ब्रेनचा, जो रेप्टाईल ब्रेन सरड्याचा दाखवलाय, जिथे श्वासाचा कंट्रोल आहे, तुम्ही त्या श्वासाचा ह्याचा कंट्रोल घेऊ शकता. असे योगी काही कमी असतात. मॅक्झिमम वेळा आपण विचारांच्या पलीकडे इथं गेलं की फॉर नो रिझन हॅपी राहायला लागतं. जे कोणी ध्यान करत असतील त्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील. ही झाली मॉडर्न स्लाइड, ही झालं मॉडर्न सायन्स. आता हा पातंजली योग सूत्रातला श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलंय ऋषींनी की वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञता. म्हणजे योगी सुरुवातीला वितर्क यायला लागतात. वितर्क म्हणजे काय की जे विचार, जे मी सांगितलं उद्या काय करायचंय, परवा काय करायचं. इथं विचार या शब्दाचा अर्थ मी कोण आहे, मी कुठे आहे, काय आहे, काय नाही, माझं अस्तित्व काय. त्याच्यानंतर आनंद, आनंद म्हणजे फॉर नो रिझन फीलिंग हॅपी. आणि अस्मिता म्हणजे माझं अस्तित्व, म्हणजे माझा श्वास. आणि असं हळूहळू हळू ज्ञानाची प्रगती होत जाते, असं हजारो वर्षांपूर्वी पातंजली ऋषींनी सांगितलं आणि हेच आज मॉडर्न स्लाइड सांगते. तर तात्पर्य काय की जे लोक ध्यान वगैरे करत असतील त्यांनी हे लक्षात ठेवा की ध्यान करताना मला विचार नाहीच आले पाहिजेत, मला विचार नाहीच आले पाहिजेत, मला विचार नाहीच आले पाहिजेत, असं करू नका. विचार येणं हे नैसर्गिक आहे. उलट तुम्ही तसं धरून बसला, विचार नाही, मला विचार नाही आले पाहिजे असं धरून बसला, तर कदाचित तुम्हाला सायकोसिस वेळ लागायला काही वेळ नाही लागणार. विचार येणं हे नैसर्गिक आहे. त्याच्याकडे साक्षी भावाने बघायला शिकणं म्हणजे ते कोणची तरी एक वृत्ती, हे विचार माझे आहेत, मी कोण आहे, की मग ते विचार कमी व्हायला लागतील आणि मग पुढची प्रगल्भ यायला लागतील. त्याच्यानंतर ही एक थीम आहे ज्याला गॉड जीन म्हणतात. गॉड जीन म्हणजे हे तुम्ही गुगल जरी केलं तरी कळेल. ह्या असं सांगितलंय की जे लोक या आध्यात्मिक मार्गावर पुढे असतात किंवा सतत असतात किंवा धार्मिक म्हणत नाही मी, धार्मिकच्या पलीकडे म्हणजे धार्मिक असतील किंवा नसतील, पण एक जाणवणारे ईश्वरी सगळ्या जगामध्ये एकत्व मानणारे जे लोक असतात, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे जीनचे एक्सप्रेशन जास्त असतं आणि इतर माणसामध्ये या जीनचे एक्सप्रेशन कमी असतं. आणि हे जीनचं एक्सप्रेशन जास्त कशामुळे होतं, कारण हे जीन तुमच्या आई वडिलांकडून आलेल्या केमिकल्सनी झाकलेली असते. आणि काही लोकांमध्ये आई वडिलांचे केमिकल्स असे असतात की ते जीनला उगवू देतात. म्हणजे तात्पर्य काय की तुमचा जन्म कोणत्या घरात होतो यावर हे ठरतं, कारण आई वडिलांच्या जीन्स आता तुम्ही ठरवलं नसतात. मग हे जेव्हा जे कोणी भगवद्गीतेचं वाचन केलं असेल त्याच्यात असा 6व्या अध्यायात असा अर्जुनाचा प्रश्न आहे की तुम्ही जे सांगताय भगवान हे ठीक आहे, पण ह्या योग मार्गावर मी मध्येच मेलो तर पुढच्या वर्षी काय मला परत केजी पासून अभ्यास करावा लागेल का? तेव्हा लॉर्ड सेज की असं नाही, तुम्ही ह्या मार्गावर जितके पुढे गेलाय तर पुढच्या वर्षी तुम्हाला अशा घरात जन्म मिळतो जिथं तुम्हाला ह्या पूर्वजन्मीचे संस्कार जागरूक होऊन तुम्ही तेव्हापासून पुढे चालायला लागता. म्हणजे 10वी पास झाले, 12वी पास झाले असं. हे भगवद्गीतेत सांगितले आणि तसंच काहीतरी हे पुस्तकात गॉड जीन म्हणून सांगितले. हे अजूनही काही WHO ने ऍक्सेप्ट केलेली थेरी नाही, बट पीपल आर डिस्कसिंग आणि पीपल आर थिंकिंग. आणि सायन्समध्ये असं आहे की ज्या कोणची गोष्टी अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये प्रपोज झाल्या तर त्या मान्य करायची सवय लागली आपल्याला. आणि जे काही भारतीय गोष्टीत सांगितलंय ते सगळं बंपक आहे असे म्हणायची एक फॅशन झाली. ऑफकोर्स गेल्या काही वर्षात स्थिती बदलायला लागलेल्या आहेत. पण दिस इज वन थिंग की गॉड जीन हे आता डिस्कस केलं चाललंय. हे सगळं झाल्यावर आता एक शेवटचा भाग येतो या लेक्चरचा, अध्यात्म म्हणजे काय याच्यावर. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. आणि ह्याच्यात लॉर्ड सेस की इंद्रिय आणि पराणी आहू, म्हणजे इंद्रिय आणि पराणी आहू म्हणजे एकच मिनिट. मैं बिजी हूँ, थोड़ी देर के बाद बात करता हूँ, मैं एक लेक्चर में हूँ प्लीज. तर इंद्रिय आणि पराणी आहू म्हणजे भोवतालच्या प्रकृतीपेक्षा तुमची इंद्रिय श्रेष्ठ आहे. म्हणजे असं भोवताली काहीतरी चित्र काढलंय, कुणाला तरी वाटेल काय फालतू आहे, पण एखादा माणूस त्याला मॉडर्न आर्ट म्हणून कौतुक करेल किंवा एक काय म्हणत बसलाय म्हणून लोक काय लावलंय म्हणतील. आणि ते शास्त्रीय संगीतावर तासन तास ऐकणारे लोक आहेत, कारण त्यांच्या ऐकण्याच्या कानामध्ये ते सौंदर्य आहे. जेव्हा लोक म्हणतात ना रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून, म्हणजे जे सौंदर्य आहे ते त्या प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यामध्ये आहे. तर भोवतालच्या प्रकृतीपेक्षा आपले इंद्रिय श्रेष्ठ आहेत, हे पहिला पाठ. दुसरा पाठ इंद्रियभ्या परम मना, म्हणजे तुमच्या सेन्सरी ऑर्गन्स पेक्षा, तुमच्या इंद्रियांपेक्षा तुमचं मन श्रेष्ठ आहे. हे तर आपण सगळेजण बघतोच की एखादा गरीब माणूस अशा त्याच्या फालतू सायकलवरनं किंवा उन्हा तानाचं काम करताना रस्त्यावर हॅपी राहतो आणि लोक एकदम छान मर्सिडीज कार मध्ये निराश राहून राहतात, एसी मध्ये, काय माझे पाठ दुखते, हे दुखते, रडत राहतात, कारण त्यांचं मन खराब असतं. मग इंद्रिय किती कम्फर्टेबल राहिले तरी. तर हा दुसरा, पहिला भाग काय सांगतो, प्रकृतीपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे. दुसरा भाग सांगतो इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. तिसरा भाग सांगतो मनस्तु पराधू, म्हणजे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे.
आता हाही भाग आपण दैनंदिन जीवनात बघतो. ज्या कोणी स्त्रिया इथं आहेत त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणी मारलं असेल तर मारता मारता कित्येकदा तुम्ही मारताय आणि स्वतःच एक तर ताबडतोब रडताय किंवा नंतर रडता की मी माझ्या मुलाला मारलं म्हणून. कारण मारणारं जे असतं ती तुमची बुद्धी असते की मुलाला शिस्त लावावी म्हणून, आणि वाईट वाटणारं जे असतं ते तुमचं मन असतं. आणि त्या मनाला ओव्हरड्राईव्ह करून तुम्ही बुद्धी वापरता फॉर द बेनिफिट ऑफ दॅट चाइल्ड. म्हणजे कृष्ण इथं तिसरा पाठ जो सांगतायत तो मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. तर ह्या श्लोकाचे 4 भाग आहेत. यातले 3 भाग आपण दैनंदिन आयुष्यात मान्य केले किंवा दैनंदिन आयुष्यात ह्याची प्रचिती घेतलेली. तर ह्या चौकोनाच्या 4 बाजूंपैकी 3 बाजू जर मॅच झाल्या तर चौथी बाजू मॅच व्हायलाच पाहिजे. हा भूमितीचा सिद्धांत आपण वापरून चौथी बाजू हे सांगते यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे तू म्हणजे तुझ्यामधलं जे अविनाशी तत्व, तुझ्यामधली चेतना, तुझ्यामधला आत्मा, तुझ्यामधला परमात्मा, तू म्हणजे जो कोणी आहेस तो तुझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आता बुद्धीच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. जे मी मगाशी त्याचे 7 स्तर सांगितले, शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तर बुद्धी, चित्त, अहंकार ह्याच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. तर ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडे कसं जायचं हेच प्रतीकात्मक उदाहरण हे इस्कॉनच्या गीतेमध्ये आहे, की शरीर म्हणजे इंद्रिय म्हणजे हे घोडे आहेत, मन म्हणजे हे लगाम आहे, बुद्धी म्हणजे हे सारथी आहे त्या रथाचा, ड्रायव्हर. हा बुद्धी त्या मनाचा लगाम वापरून इंद्रियांना कंट्रोल करतो. हेच रथ म्हणजे शरीर आहे. आणि ह्याच्यात बसलेला हा जो पॅसेंजर आहे, हा जो प्रवासी हा म्हणजे मी आहे. त्या प्रवाशाला हे फक्त प्रवास आहे त्याच्यासाठी. इथनं उतरला की त्याच्यानंतर दुसऱ्या रथात बसेल, तिसऱ्या रथात बसेल. आणि हा म्हणजे मी आहे, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मालकीच्या आहेत. तर ह्या बुद्धीच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि ह्या बुद्धी हेच आयुर्वेदाचं तत्व आहे. जे खाण्यापिण्याने जे बनतं ते आपलं शरीर. चांगलं खाल्ल्याने सुदृढ होईल. उपाशी राहिलं, हे राहिलं, आजारी पडलं, खराब होईल, ते अन्नमय कोश. अन्नमय कोशाच्या आत असतो प्राण. आपण जेव्हा म्हणतो प्राणमय कोश, प्राण गेला 15व्या अध्यायात सांगतात ना त्याच्यामध्ये. श्रोत्रं चक्षु स्पर्शनम च, म्हणजे हे सगळं घेऊन तो जातो. तर हा प्राण जाताना आत त्याचं मन घेऊन जातो, मनोमय. त्या मनोमयामध्ये त्या इंद्रियांचे संस्कार असतात. या मनोमयाच्या आत विज्ञानमय कोश म्हणजे मी कोण आहे ह्याच्याविषयी तुमची जी झालेली प्रगल्भता, तुमच्यामध्ये जाणलेली ती जाणीव की मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे माझा विचार नाही ही. आणि ह्या विज्ञानमय कोश या बुद्धीच्या आत जो परमानंद असतो, ओंकार, ब्लिस, हा आपल्या बुद्धीच्या आत असतो. पण मॅक्झिमम वेळा आपलं आयुष्य इथंच असतं, अन्नमय कोश किंवा आपण मनोमय कोश आपल्या इंद्रियांमध्येच. तर हे आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे आपले डोळे वगैरे ऑब्झर्व करत असतात. आणि या ऑब्झर्व मध्ये आपण स्वतःची एक मतं बनवतो. इन्स्टिंक्ट, हॅबिट्स, इन कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड्स आपण काहीतरी थॉट्स, विचार, इमोशन्स करतो. आपल्या बुद्धीने त्याचं एक्सप्रेशन करतो. मोदी चांगले आहेत, मोदी चांगले आहेत, मोदी वाईटच आहेत. दोन्ही गोष्टी फॅनेटिक दृष्ट्या चुकीच्या आहेत. म्हणजे लोकशाही आहे, ज्याचे त्याचे मत ज्याचे त्याला असू शकतात, हा ऍक्सेप्टन्स पाहिजे. ऍट द सेम टाइम सरेंडरही नाही व्हायला पाहिजे. इंटलेक्ट, एक्सप्रेशन व्हाया इमोशन्स, डिझायर्स, आणि आपले विचार एक्सप्रेस करणं. मग ते हक्क एकदम सोशल मीडियामध्ये भांडणं करणं, हे करणं, म्हणजे जणू का. पण हे सगळं बदलत असतं आणि देर इज समथिंग विच डझंट चेंज. आणि तो म्हणजे मी आहे, तो म्हणजे अविनाशी आत्मा आहे. आणि त्याची जाणीव करून घेण्यासाठी आपला मानवी जन्म आहे. त्याच्यासाठी होणाऱ्या प्रत्येक गोष्टी, इन्क्लुडिंग मला झालेला आजार किंवा माझ्या जवळच्या लोकांना झालेला आजार, हे मला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी झालेली घटना आहे. आणि मी कोण आहे तर मी अविनाशी आत्मा आहे समजून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तर मला माझ्या बुद्धीच्या पलीकडं, मला माझ्या अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे. मग त्या अहंकाराच्या पलीकडे जायचं कसं? आता त्याच्यासाठी मला एक कोणीतरी व्हॉलंटियर लागेल. कोणीतरी अनम्यूट व्हा. मे बी तुम्हीच होता का? हाय, तुम्हाला काय दिसतंय या स्लाइड मध्ये? एनीवन कॅन आन्सर. कोण बोलतंय? तिळवे सर तुम्ही सांगा काय दिसतंय. कुणी सांगा, माझं काही म्हणणं नाही, पटकन. हॅलो, म्यूट अनम्यूट करून सांगावं लागेल तुम्हाला. तळहातावर घेतलेला आहे. हा, तळहातावर काय घेतलंय? डोळ्याच्या आकाराचा गोल डोळा आहे. घेतलाय. करेक्ट. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे तुमच्या कोणच्या अवयव बघताय? हे डोळेच बघताय. डोळा. कशावरून तुम्ही सिद्ध करू शकाल?
तुम्ही डोळ्यांनी बघताय हे तुम्हाला कसं सिद्ध करून सांगाल? जर मी डोळा बंद केला तर मला दिसणार नाही. करेक्ट. तर मी डोळा बंद केला की मला दिसत नाही, मी डोळा उघडला की मला दिसतं. तर हे जे काय बंद करतो उघडतोय हा डोळा आहे आणि हा दिसण्यासाठी आहे. आणि हे मी बंद करतोय उघडतोय माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलंय? हे कधी बघू शकतो आपण? आरशासमोर. आरसा समोर घेतला आणि बंद केलं उघडलं की हे बंद केलं उघडलं की आपल्याला दिसत नाही, हे उघडलं की दिसतं. हा डोळा आहे आणि हा दिसण्यासाठी आहे. हे आपण आरशात बघतो, पण हे लहानपणी आपल्या आईंनी समोर आरशासमोर उभं केलंय आपल्याला आणि असं दाखवलं, हे बघ हा राणी किंवा हा पप्पू, हे त्याचे कान, हे त्याचे डोळे, हे त्याचं नाक, हे त्याचं जीभ, हे डोळे. मग तिथे आरशात पाहिले आपण असं बंद केलं उघडलं, अरे हा हे डोळे आहेत बरं का, हे दिसण्यासाठी. हे त्या आईने आपल्याला शिकवलंय आणि मग ते इतकी जाणीव केली की आपल्याला डोळे बघायची गरज नाही. आपण हे तरी उत्तर पटकन दिलं त्यांनी. कित्येक वेळा हे उत्तर द्यायला 1-2 मिनिटं लागतात की मी डोळे बंद केल्यावर दिसत नाही म्हणून डोळा दिसण्यासाठी आहे. आणि हे सिद्ध ह्याच्यानी करतो आपण की डोळा बंद केल्यावर दिसत नाही. तसं जसं डोळा बंद केल्यावर दिसत नाही आणि डोळा बघण्यासाठी आईने आरसा धरला होता, तेव्हा आपल्याला कळलं की डोळा हा असतो आणि डोळा बंद करल्यावर डोळा डोळा हे दिसण्याचं काम करतो. तसं बुद्धी काय काम करते धरण्यासाठी, बुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी कोणीतरी काहीतरी धरावं लागेल, तेव्हा आपली बुद्धी काय काम करते ते कळेल. यू प्लीज अंडरस्टँड, मी थोडं घाईत बोललो. डोळा बंद केला आणि डोळा उघडला, हे आरशामध्ये आपल्याला आईनी दाखवलं होतं. म्हणजे आईनी आरसा धरला तेव्हा आपण आपले डोळे बघू शकलो पहिल्यांदा. तसं आपली बुद्धी काय करते हे बघण्यासाठी कोणीतरी काहीतरी होल्ड करावं लागेल आपल्या समोर आणि ते सांगेल की तुझी बुद्धी हे करते. मग ती बुद्धी चूक बरोबर तो पुढचा भाग. पण आपली बुद्धी काय करते याची जागरूक येण्यासाठी समवन हॅज टू होल्ड समथिंग आणि तो धरणारा जो कोणी असतो त्याला गुरु म्हणतात. आणि तो गुरु काय करतो, तो तुम्हाला एक स्पेशल विजन देतो. त्याला एक ग्रेस देतो. ग्रेस म्हणजे कृपा. गुरुची कृपा देतो आणि त्यांनी एक अशी दृष्टी देतो दिव्य. त्यांनी तुमचा बघायचा दृष्टिकोन बदलतो जगाकडं. आणि तो बदलतो म्हणजे कसा? ह्याची घटना अशी आहे, याची गोष्ट अशी सांगितली पुराणामध्ये की तुम्ही रस्त्यावर चाललाय, मी थोडं फास्ट सांगतो, की रस्त्यावर चालल्यावर तो माणूस घाबरतो कारण त्याला समोर साप दिसतो. साप दिसायच्या आधी रस्त्याच्या भोवतालची जी झाडी बिडी तो एन्जॉय करत असतो. ते ब्रीज, वा किती छान हवा आहे. साप दिसल्यावरच त्याला भोवतालच्या झाडीमध्ये विचार यायला लागतात, "चायला इथं साप आहे, हा खाईल. मी इकडे गेलो तर वाघ असेल, इकडे गेलो तर हे असेल, काय खरं मला खायला काय मिळेल?" मी म्हणजे जी झाडी तो एन्जॉय करतोय, तो साप दिसल्या दिसल्या तीच झाड त्याला खायला उठतं. म्हणजे भोवतालची परिस्थिती बदलली नाही, केवळ साप दिसल्यामुळे त्याचे विचार बदलले. मग मागणे एक दुसरा माणूस येतो, तो टॉर्च घेऊन म्हणतो, "तू का घाबरला?" तो म्हणतो, "समोर साप आहे." मग तो टॉर्च मारतो आणि तो म्हणतो, "अरे हा साप नाही, ती दोरी पडली कोणाच तरी आणि ती दोरी उचलून तू बाजूला कर." मग तो जो साधक असतो, तो जो पहिले जाणारा प्रवासी असतो, तोच त्याच्या पायाने दोरी बाजूला करतो आणि चालतो. तर दुसरा येणारा माणूस जो आहे ते गुरुचं प्रतीक आहे आणि तो जो टॉर्च मारतो तो म्हणजे गुरुनी दिलेलं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने त्या माणसाला कळतं की जे संकटाने आपण घाबरलोय, ज्या संकटाने आपण एकदम लटपट झालोय, ते संकट आपण ओव्हरकम करू शकतो. ती ताकद आपल्यातच आहे. ती ताकद आपण वापरत नाही कारण आपण त्या संकटाने त्याचा विचार सोडून दुसरेच विचार जास्त करत बसतो. ही कृपा देतो आणि त्याने तुमचा बघायचा दृष्टिकोन बदलतो जीवनाकडचा आणि मग कोहम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सोहम म्हणजे मी तोच आहे असं मिळतं. तर हे अद्वैत वेदांताची एक फिलॉसॉफी जी आहे ती शास्त्रीय दृष्ट्या सांगायचा मी प्रयत्न केला आणि याचं उदाहरण समवन स्पीकिंग आणि याचं जर पार्किन्सन डिसीज मध्ये जर आपण घ्यायचं म्हटलं तर हे दुर्दैव आहे की पार्किन्सन डिसीज हा अशा न्यूरोलॉजिस्ट किंवा अगदी सायकॅट्रिस्ट कडेही असा ट्रीट केला जातोय जे भावनांचं महत्व जाणवू शकत नाही. म्हणजे सायकॅट्रिस्ट भावनांचं महत्व जाणतात पण कित्येक वेळा असे नवीन सायकॅट्रिस्ट बघतात की जे इतके ड्रग्सच्या मागे असतात आणि त्या ड्रग्सचे जसे फायदे होतात तसेच प्रॉब्लेमही येऊ शकतात. ह्याचा अर्थ ड्रग्स चूक आहे मी असं म्हणत नाही. पण तुम्ही घेताना त्या गोष्टीने जसा फायदा म्हणजे लिव्होडोपाचं जसं आहे तुमच्यापैकी जे लोक घेतात त्यांना माहिती असणारच आहे, मी सांगायची गरज नाही. की ती गोळी जसा फायदा करते तसा त्रास कसं देते ह्याच्याविषयी जागरूक घेऊन आपल्याकडच्या भावनांचा वापर करून या गोळ्यांचा योग्य तसा वापर करण्याची अनुभूती डॉक्टर्सना आली पाहिजे. आणि ती डॉक्टर्सना येण्यासाठी डॉक्टर्सना येतील कशी? जितके पेशंट्स कॉन्ट्रीब्युट करतील. त्याच्यामुळे येणारा प्रत्येक पेशंट हा डॉक्टरची अनुभूती वाढवत जातो आणि
त्या डॉक्टरला मी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळायला प्रयत्न करत जातो. तर आय थिंक मी थांबतो इथं किंवा संपलंच आहे प्रेझेंटेशन. आता कुणाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. आपल्याला किती मिनिटं आहेत सर अजून? अजून आहेत एक 15-20 मिनिटं तरी आहेत. हम्म. मला वाटतं ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी स्वतःला अनम्यूट करून घ्या. एका वेळी एकानेच प्लीज प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब उत्तर देतील, त्यानंतर दुसऱ्यांनी प्रश्न विचारा. प्रश्न किंवा काही कॉमेंटही कुणाला करायचे असले तरी काही हरकत मी बोलू? हो, नाही. बोला. बोला ना. हा. याचा प्रश्न विचारायचा. हा, विजयाताई हा, बोला. हा, मला एकच म्हणजे सांगायचं होतं की डॉक्टर साहेब आता म्हणाले ना की योग केल्यानंतर किंवा ध्यान केल्यानंतर आपोआपच एक आनंद मिळत जातो. हे मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी अनुभवलं होतं. आणि तो मला एक प्रश्न होता, कारण का मी त्या इन्स्टिट्यूट मधनं बाहेर पडले की माझ्या तोंडावर स्मित हास्य असायचं. आणि ते मला काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की रोजच्या रोज मी खुश असते. पण असं का घडत असावं, त्याचं उत्तर मला आत्तापर्यंत मिळालं नव्हतं. आज मला मिळालं आणि खूप थँक्स डॉक्टर, तुम्ही अप्रतिम आहात. As a Thank you, thank you. neurologist, as a human being, as a student, as a teacher, I salute you. Thank you so थँक्यू much. मॅडम. आणि कुणाला काही विचारायचंय? हो. हा, विचारा. मी जरा डीबीएस बद्दल विचारलं तर चालेल का डॉक्टर? हा, विचारा. पण माझं त्याविषयीच माहिती किंवा ज्ञान कमी आहे बरं का. पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेन. म्हणजे कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला अच्छा. माहिती. पण तुम्ही विचारा अच्छा, बघू. अच्छा. नाही, माझा एक सिंपल सोपा प्रश्न आहे. डीबीएस हा. सक्सेसफुल होणं म्हणजे काय? डीबीएस सक्सेसफुल होणं म्हणजे तुमची लिव्होडोपाची रिक्वायरमेंट, लिव्होडोपामुळे होणारे त्रास कमी होणं आयुष्यात. मी इतकं सिंपल करेन. कारण लिव्होडोपा तुम्हाला खाल्ली तर वेगळा त्रास, नाही खाल्ली तर वेगळा त्रास. म्हणजे तिळवे काका सांगतील, मी तर लिव्होडोपाचं उदाहरण कुणाला, म्हणजे मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, तिथे खूप महिला गण आहे, पण तरी मी लिव्होडोपाचं उदाहरण हे सून म्हणून देतो. की घरात अच्छा. तुमच्या सून जेव्हा येते तेव्हा सुरुवातीला काही वर्ष ती सुखाने नांदते आणि सगळं व्यवस्थित चालतं आणि काही वर्षांनी सून तिचे दाखवायला लागते इंगे रंग. आणि रंग, आणि मग तुम्हाला तिला हाकलूनही देता येत नाही, तिच्यासोबत सुखाने राहताही येत नाही, कारण काम तर अच्छा. तीच करते. तशी ती लिव्होडोपा आहे. म्हणजे तिला अच्छा. आणि त्या लिव्होडोपामुळे प्रॉब्लेम होतो आणि तो प्रॉब्लेम कमीत कमी व्हावा, लिव्होडोपाची रिक्वायरमेंट कमी व्हावी, ह्याला डीबीएस सक्सेसफुल असं मी म्हणेन. मी जे काय 2-3 पेशंट पाठवलेत, मॅक्झिमम पेशंट्सनी केलंच नाहीये कारण त्या गोष्टी इतक्या कॉस्टली आहेत. पण अच्छा. मी कुणाला प्रमोट करतो त्यांना एवढंच सांगतो ह्याच्यामध्ये की तुमचं ते लिव्होडोपाशी म्हणजे सुनेशी पटणं सोपं होईल असं मी म्हणेन. मे बी थोडंसं तिला ओके, बेडरूम. ओके. ओके. आणखीन एक मला विचारायचं होतं. विचारू का? हा, विचारा ना. हे ऑपरेशन नंतर किती, अच्छा, डीबीएस तुम्हाला थोडी कल्पना कमी आहे म्हणता ना. डीबीएस ऑपरेशन झाल्यानंतर स्टेबल व्हायला साधारण किती वेळ लागतो डॉक्टर? नाही मॅडम, तुम्ही एक घेऊन घ्या. हे असं वन टाइम ऑपरेशन नाहीये डीबीएस. डीबीएस म्हणजे अच्छा. ब्रेन मध्ये एक बॅटरी बसवली जाते, म्हणजे हो, करंट हो. बसवला जातो आणि बॅटरी असतात आणि त्या जसं तुम्ही हा. लिव्होडोपाची गोळी खाताय आणि हो. गोळी खाऊन तुम्हाला ऑन होतंय, गोळीचा इफेक्ट गेला की फ्रीज होते, तसं त्या बॅटरीचा हो. करंट अच्छा. आणि तो एक सब ऑप्टिमल करंट चालू राहतो आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला लिव्होडोपाची रिक्वायरमेंट कमी होते. त्याच्यामुळे ओके. सतत प्रोसेस आहे आणि ह्या बॅटरीचा करंट ऑन ऑफ कमी जास्त कसा करतात हे खरंच मी नाही सांगू शकत, म्हणजे कारण मी कधी ओ. केलेलं नाही आणि ते पेशंट्सही पाहिलेले नाहीत. म्हणजे मी ज्यांना जा अच्छा. म्हणून सांगितलंय ते बहुसंख्य लोक केलेले नाहीयेत. ते नको जाऊ द्या डॉक्टर, बघाच गोळ्यांनी असंच म्हणणार आहे. हो. हा, शोभनाताई विचारा. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. तर मला डॉक्टर माझ्या पण आशाताईंप्रमाणे मला पण उत्तर मिळाली काही ज्या प्रश्नांची आणि खूपच सोपं करून सांगितलं तुम्ही. तर माझ्या नवऱ्याला 21 वर्ष पार्किन्सन आहे आणि त्यामानाने त्यांची परिस्थिती बरी आहे, गोळ्या वाढल्या नाहीयेत. तर ते प्रत्येक कृतीत 100% असतात. हे त्याचं तुम्ही आता सांगितलेलं कारण मला समजलं.
आणि मी बाकी आता इथल्या सगळ्या लोकांना आव्हान करते, की आम्ही दोघं या सपोर्ट ग्रुपमध्ये इतके इन्व्हॉल्व होऊन गेलोय आणि त्याचा परिणाम आमच्या तब्येती, माझा करेक्ट. कॅन्सर चांगला झाला ते होण्यासाठी होतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आमच्यासारखं ह्या कामात इन्व्हॉल्व व्हावं असं, खूप की म्हणजे गोळ्या डेफिनेट कमी घेणं हे उलटं होऊ शकेल असं मी होऊ समजू शकते. शकतं. आम्हाला गरज आहे स्वयंसेवकांची. डेफिनेटली आणि तुम्ही हे जे करताय थँक्स डॉक्टर. त्याच्यामुळेच तुम्ही खरं तुमचे पती आणि जसे तुमचं आरोग्य म्हणजे कॅन्सरसाठी जसं आहे किंवा पार्किन्सनचे त्यांचे प्रॉब्लेम कमी होण्यासाठी काही ना काही या ज्या रॅन्डम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस आहेत ज्याला आपल्या याच्यामध्ये निष्काम कर्मयोग म्हणला जातो की आणि मला काय मिळेल विचार न करता खूप जनतेच्या तर ह्याचे आणि इफेक्ट मग मिळतच ते असतात. आपोआप हळू-हळू झालं. हं, तर तसं इतरांनी पण इफेक्ट प्रवेश केला, की हळू-हळू त्याच्यात ते इन्व्हॉल्व होतील असं. करेक्ट आणि त्याचे फळं मिळायलाच लागतील म्हणजे ह्याची जाणीव मला मिळायला तरी आहे म्हणजे तुम्हाला जाणवतं मलाही माझ्या 100% आयुष्यात आम्ही हे जाणवतात त्या गोष्टी की याचे फायदे होतात आणि ते फायद्यासाठी आपण करत नसतो पण परमेश्वर देताना देतच असतो गोष्टी. ते सायंटिफिक उत्तर मिळालं हे महत्वाचं येस. आता. धन्यवाद डॉक्टर. खूपच छान वाटलं. खूपच छान वाटलं. थँक्यू मॅडम थँक्यू मला तुम्ही बोलावलं आणि त्या निमित्ताने मी काहीतरी वेगळ्या गोष्टी वाचल्या. हा गिजरे मॅडम बोला. नमस्कार. नमस्कार, डॉक्टर साहेब, बोला आपण बोला. खूप छान समजावून सांगितलं. याच्यामध्ये मला एक विचारायचं म्हणजे असं आहे, की आत्ता जे औषधांचा इफेक्ट आणि औषधांचा परिणाम वगैरे जो आहे, तर जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे औषधांची क्वांटिटी पण वाढत जाते. पण आपण जे उपाय सांगितलेत आता आध्यात्मिक दृष्टिकोनातनं, तर त्याची कशाप्रकारे सुरुवात करावी याच्यावर थोडं जर आपण विवेचन दिलं, म्हणजे थोडक्यात मेडिटेशन सुरू करून करावी किंवा कसं याच्यावर थोडंसं सांगितलं म्हणजे तर. आताही तुम्ही जे काही करत असाल म्हणजे मी असं सांगतो की तुम्ही जे काही घरातली पूजा पाठ करत असाल किंवा जे काही कार्य करत असाल त्या कार्यामध्ये 100% देणं. म्हणजे आता कित्येकदा म्हणजे मला माझ्या घरात आठवतं माझे आजोबा जेव्हा करायचे तेव्हा पूजा करताना तिकडं दुधावर हे कान हे कान माझ्या आजीला कटकट करायचे न्यू करायचे त्याला काही अर्थ नाही म्हणजे ती निव्वळ परंपरा झाली. मग जसं आता मिसेस तिथडी मॅडमनी सांगितलं की तुम्ही जी जी क्रिया करता ती 100% देऊन करायला लागलात. आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या करताना काही काळासाठी डोळे बंद करून बस केवळ श्वासाकडे लक्ष ठेवणं. आणि त्या श्वासाकडे लक्ष ठेवताना वेगवेगळे विचार येतील मनात आणि हे रोज 15 ते 20 मिनिटं जमायला लागलं की तुम्हालाच मार्ग म्हणजे मी काय असा सांगू शकत नाही आणि ऍज फार ऍज काय करावं असा प्रश्न विचारला तर मी सांगेन की मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वयंसेवक आहे. तुम्ही आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा ऑनलाईन हॅपीनेस प्रोग्राम करा आणि तुम्हाला स्वतःला पार्किन्सन असेल तर तुम्हीही करू शकता. फक्त मी परत एक वॉर्न करतो की ज्या लोकांना भास होत असतील लिव्होडोपा खाल्ल्यावर त्यांनी हे ध्यान धारणा वगैरे करण्यापेक्षा त्यांनी आपल्या धर्मात जे दुसरं सांगितलंय म्हणजे हिंदू धर्मामध्ये की केवळ नामस्मरण करा. त्याच्याने सगळ्या गोष्टी होतात ह्या खरंच सोप्या आहेत. कारण ह्या ध्यान धारणा करताना जे काही विचार येतात ते कधी-कधी इतके भरकटू शकतात. आणि ते लिव्होडोपाने त्याच्यामुळे त्यांच्या बाकीच्या घरातल्या स्पाऊसनी जसं त्यांनी सांगितलं की त्या स्वतः ध्यान करतात तर त्यांचा फायदा मिस्टरांना होतो. तसं ज्यांना भास होत असतील त्यांनी ध्यान वगैरे न करता केवळ देवाचं नाव घेतल्याने फायदा होईल. बाकीच्यांनी ध्यान केलं फार छान नाहीतर केवळ नामस्मरण केल्याने होईल. आणि तिसरं कॉन्ट्रीब्युट टुवर्ड्स सोसायटी जे शक्य आहे ते करणं. मग भले तुमच्या घरात काम येणारी भांडेवाली असेल तिच्या दुःखाला कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी काय आणि आय एम शुअर तुम्ही केलंच असेल सगळ्यांनीच केलं समाजात लॉकडाऊनच्या काळात घरचे अन्न धान्य दिले म्हणून तर आपला देश सावरला याच्यात. पण अजून काय करता येईल ते सगळं करत राहता येईल. बस हे नामस्मरण म्हणजे भक्ती कर्म आणि ज्ञान ज्ञान म्हणजे हे वाचणं मग तुम्ही गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा किंवा ह्या घेऊनच्या गोष्टी. थँक्यू. एक 7-8 मिनिटात मीटिंग संपणार आहे. तर बरं बरं. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. नाहीतर आपण नाही तर- मृदुलाताई तुम्ही मग बोलणार आहात ना? हो नाही आता फॉर्मल आभार मानायचे. हा. बहुतेक कोणाला दिसत नाहीये. कोणाला नाही अजून विचारायचंय का काही? अतुलजी नाही अजून कोणीच दिसत नाहीये. नाही. नाही नाही. प्रश्न संपले असावेत. हो, प्रश्न हो. संपले असावेत. आणि नमस्कार. जर कोणाला असतील तर मग makarankanjalkar@gmail.com हा माझा ईमेल हो ऍड्रेस हो आहे. त्याच्यावर हो, पाठवले सर. तर मी रिप्लाय करीन त्याच्यावर किंवा ह्याच्यावर. हो सर. नमस्कार.
गेले जवळजवळ 1.25 तास आपण डॉक्टर औरंगाबादचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर मकरंद कंजाळकर यांचं विवेचन ऐकत होतो. सर, आशाताई आणि शोभनाताईंनी जो तुम्हाला फीडबॅक दिला, हा जवळजवळ आमचा सगळ्यांचाच फीडबॅक आहे की अध्यात्माचा अर्थ आज तुम्ही खूप सोपा करून सांगितला. मला जे तुमच्या संपूर्ण विवेचनामधल्या ज्या 2-3 गोष्टी खूप भावल्या त्याचाही उल्लेख करते, तो म्हणजे तुमच्या स्लाइड्स अप्रतिम होत्या आणि अप्रतिम स्लाइड्सला स्लाइड आणि निवेदन यांचं एक सुंदर कोऑर्डिनेशन होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकी सोपी करून सांगितलीत आणि अतिशय सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही स्वतः अध्यात्माच्या खूप वरच्या पातळीवर गेलायत. यू आर व्हायब्रेटिंग ऑन अ हायर फ्रिक्वेन्सी, हे आम्हाला तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं. याचं कारण तुम्ही प्रांजळपणे आणि मनापासून ह्या हृदयीचे त्या हृदयी हे आम्हाला सगळ्यांना जाणवलं. आणि खरंच आज आम्हाला अनेक गोष्टींचा अर्थ सोप्या पद्धतीने आणि सुलभपणे तुम्ही सांगितलात. तुम्ही शेवटी सांगितलेली गुरुची व्याख्या आणि रूपक कथा, त्यातला टॉर्च आणि जो गुरु सांगतो की अरे तो साप नव्हे दोरी, एवढं जरी जाता जाता सगळ्यांनी लक्षात ठेवलं तरी मळभ आलेलं प्रत्येकाच्या मनावरचं दूर होईल असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही मनापासून तहे दिल से आज जो आमच्याशी संवाद केलात आणि आमच्यासारख्या सगळ्यांना मोठा दिलासा दिलात आणि इव्हन सायंटिफिक गोष्टी पण तुम्ही लिओटोपाच्या आणि भास होतात वगैरे याच्या सांगितल्यात. आणि अजून एका मला महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख करू दे की तुम्ही सांगितलं जे की पेशंटला भास होतोय आणि त्याला जे वेगळी मनस्थिती आहे तर त्याला त्या स्थितीतच सोडा आणि त्याला समजून घ्या आणि स्पाऊसनी किंवा केअर गिव्हरनी तो रोल करू दे, पूरक रोल, कॉम्प्लिमेंटरी रोल करू दे. मला वाटतं हे आज फार महत्वाचं आम्हाला तुमच्या बोलण्यातून मिळालं. तुमच्या बोलण्यातून आज आम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स घेतली. तुमच्या बोलण्यातून आज आम्ही अनेक सोप्या अध्यात्माच्या सोप्या व्याख्या घेतल्या आणि आज खरंच कळलं की अध्यात्म अवघड नाहीये. या गोष्टींनी आज आमची नक्की दिवाळी आम्ही साजरी करू आणि आज नक्की पार्किन्सन्स पेशंट आणि त्यांच्या कुटुंबामध्ये दिवा छान लागेल आणि दिवाळी चांगली साजरी होईल आणि याचं निमित्त तुम्ही असाल. तुमच्यासारखा वक्ता, तुमच्यासारखा एक खरंच खऱ्या अर्थाने अध्यात्म कळलेला व्यक्ती आम्हाला रमेश भाऊ तिळवेंनी दिलं. याबद्दल रमेश भाऊ तिळवेंचे मनापासून आभार मानते. आमच्या पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुपच्या दर महिन्याच्या ह्या मीटिंग्स अतुलजी ठाकूर होस्ट करत असतात, तांत्रिक सहाय्य करत असतात. त्यांचे मी मनापासून आभार मानते. या मीटिंगसाठी आमच्या अध्यक्षा श्यामलताई शेंडे आता अमेरिकेतून उपस्थित आहेत. शोभनाताई तीर्थळी, आमच्या कार्यकारी मंडळाचे आशाताई रेवणकर, आमच्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्य उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि डॉक्टर, तुमचे मनापासून आभार आणि तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. अतुलजी. हो. आता ही मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. पुढच्या महिन्यात पुन्हा सोमवारी भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.